गाईज नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आम्ही निघालो आहे डुंखल माथेसर आणि केवडिया कॉलनीला। सध्या आम्ही युनिटीकडे जाण्याचा आम्ही एक नवीन रस्ता शोधला आहे। नवीन रस्ता शोधला म्हणजे हा बराच रस्ता आहे, पण इथून लोक सहजासहजी कोणी जात नाही, मेन रस्त्याने जातात। मित्रांनो, पण कोणाला माहितीच नाही हा रस्ता कुठून म्हणून कोणी जात नाही। थोडा कच्चा रस्ता होता, आता बांधलाय म्हणे, बघू पुढे। इथून आम्ही आता मोलगी जाऊ, मोलगीवरून डुंखलवरून माथेसर, माथेसरवरून झरवानी, त्याच्यानंतर केवडिया कसं जायचं काय ते तिथं बघून डिसाईड करू। आता सध्या 11:30 वाजलेले आहे। बरेचसे पोरं लडाख, काश्मीर, साऊथच्या भागामध्ये फिरायला जातात, पण मला वाटतं इथं पण फिरण्यासारखं बरंच काय रे रितेश, काय म्हणतो तू? हां, तुझं काय म्हणणं आहे? मत मित्रांनो, इथं फिरण्यासारखं पहिल्यासारखा आता रस्ता राहिलेला नाही, रस्ता चांगला बनलाय खूप। पहिले खूप खराब रस्ता होता, आज सीनच खूप वेगळे ना इथे, है ना? इथलं की हा रस्ता बडोदा जातो, तू ट्रस्ट करशील? बिलकुल नाही। सिरियसली? खरंच का? खरं जातो हा रस्ता खरंच बडोदा जातो, डायरेक्ट सरळ बडोदा जातो। आम्ही जस्ट आता मोलगी क्रॉस केलं आणि इथून डुंखलवरून माथेसर, माथेसरवरून झरवानी असा आमचा जायचा प्लॅन आहे। बघू आता। मित्रांनो, आम्हाला दुसरी वॉटर क्रॉसिंग लागलेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, खतरनाक 1 फूट खोल एवढं वॉटर क्रॉसिंग आहे। आखे पाय भिजून गेले आमचे। मित्रांनो, अक्षरशः भयानक वॉटर क्रॉसिंग, त्याबद्दल साहिल सरांचं काय म्हणणं? मित्रांनो, खूप कठीण रस्ता इथला। डुंखल कुठे आहे? डुंखल पोचलो आहे आता वडफळीला। वडफळी महाराष्ट्रातच आहे, त्याच्यानंतर इथून डुंखल लागेल, डुंखलपासून नंतर मग पुढे गुजरात बॉर्डर लागते। मित्रांनो, तुम्ही स्वर्ग नावाचं शब्द ऐकला असेल, तो ह्या साईडला आहे बघा। नदीचं पात्र बघा तुम्ही, खूप मोठं पात्र आहे। कोणी विचार पण नाही करू शकत की इतक्या डोंगरामध्ये इतकी मोठी नदी किंवा इतकं मोठं पात्र असलेली नदी असेल असं। आणि मला असं वाटतं की पुराच्या दिवसांमध्ये इथं इथपर्यंत पाणी वाहत असावं। गुजरात आम्ही ऑफिशियली एंटर केलेला आहे गुजरातमध्ये, गुजरात बॉर्डरमध्ये। तुम्ही इथला सीन बघू शकता। नंदुरबार जिल्ह्यात राहतात त्यांना कदाचित ह्या गोष्टीची इतकी माहिती नसेल, पण सांगतो की मोलगीपासून
डायरेक्ट आपण केवडियाला जाऊ शकतो, ते पण आपण चांगल्या रस्त्याने. पहिले रस्ते नव्हते, आता भरपूर काही डेव्हलपमेंट झालेली आहे. नाही की आमच्या इथले पोरं किंवा काही लोक खूप दूर दूर फिरायला जातात, त्याच्यात काहीच हरकत नाही, जायला पाहिजे. पण इतकी सुंदर जागा तुम्ही कसं काय सोडू शकतात? इथं आलं पाहिजे, फिरलं पाहिजे. कारण मला नाही वाटत की इथं जास्ती लोक कोणी येत असेल, फक्त लोकल्स आहेत इथले. उलट गुजरातवरून लोक येतात आणि ते लोक इथल्या जागा एक्सप्लोअर करतात. मग आपले पण लोक करू शकतात, दुसरे लोक येतात तर. मित्रांनो, आम्ही आता जवळपास माथासरकडे पोचायला आलो आहे. माथासर इथून 7 किलोमीटर आहे आणि झरवानी इथून मला वाटतं 16-17 किलोमीटर असेल. रोड चांगला आहे इथपर्यंत आणि जंगल खूप डीप आहे. सातपुड्याच्या मध्येच आहे हे, पण त्या भागारशांपूर्वी हा रस्ता कच्चा असावा, परंतु आता इथं चांगला रस्ता म्हणजे डांबर रस्ता बनलेला आहे. एखाद्याला जर इथून हा रूट कव्हर करायचा तर तो व्यक्ती करू शकतो. गुजरातचे रस्ते खराब सापडले. आमची परिस्थिती सध्या खराब आहे आणि आम्ही माथेसरमध्ये येऊन पोहोचले. कुठे येते? माथेसरला आहे मित्रांनो, पण रोडांची कंडिशन थोडीशी खराब आहे. रोड कंडिशन थोडीशी खराब आहे आणि इथला निसर्ग बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आम्ही आता माथेसरला आहेत. तुम्ही इथला निसर्गरम्य वातावरण बघू शकता. मित्रांनो, काही वेळापूर्वीच डुमखल गेलं, त्याच्यानंतर आम्ही जवळपास 1.5 तास कंटिन्यू चाललो आणि माथेसरला पोचलो आहे. आता इथून मला वाटतं 10 किलोमीटरवरती झरवानी आहे आणि बघू आता पुढे. खराब रस्ता आहे. मित्रांनो, आम्ही प्रॉपर आता माथासरमध्ये आहे, म्हणजे माथासर जस्ट क्रॉस केले आणि आता आम्ही झरवानीच्या रस्त्याला लागलोय. तुम्ही बघू शकतात की इतक्या डोंगरामध्ये ही गुजरातचे रस्ते कसे आहेत. हा हा हा, काय वाटतंय इथे? Oh no. कुठलाच बनवलेला आहे इथे रस्ता.
बाप.
अक्कलकोटवरून मोलगी आलो, मोलगीवरून डुमखल आलो, डुमखलवरून माथेसरवरून झरवानी, झरवानीवरून सरळ केवडिया म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. म्हणजे बघा कुठलाच प्लॅन केलेला नव्हता, आम्ही फक्त फिरायला निघालेलो होतो. का रे तेश? हां एकदम बरोबर. आणि मागचं सीन तुम्ही बघितलं असेल. पण इथला निसर्ग खरंच सुंदर आहे. मला असं वाटतं की लोकांनी यायला पाहिजे या ठिकाणी बघायला. पण लोक मेन रस्त्याने येतात, थोडे आजूबाजूचे रस्ते पण आहे, त्या रस्त्याने यायला पाहिजे.